सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे आता पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत आणि धरणातील पाणी नियंत्रित करण्यासाठी धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे साताऱ्यातील जे नदी आहेत त्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेल्याचं पाहायला मिळत आहे. आपण सध्या आहोत साताऱ्यातील माहुली या स्मशानभूमीमध्ये. खरं तर ही स्मशानभूमी जी आहे ती सातारा शहरातील सर्व माणसांना अग्नी देण्यासाठी ही स्मशानभूमी आहे आणि ही स्मशानभूमी आता सध्या पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणची जी अग्निकुंड आहेत ही अग्निकुंड ह्या पुराच्या पाण्यात जी कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात आता सध्या पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे आता सातारा शहरातील जी स्मशानभूमी आहे ही पाण्याखाली गेलेलीची आपण पाहू शकतो. खरं तर सातारा शहरातील कोयना असू दे, कृष्णा असू दे, उरमोडे असू दे किंवा कनेर असू दे, या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे आता नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि प्रशासनाने जे आव्हान केलेलं आहे की नदी पात्रात कोणीतरी शिरू नये, त्याचबरोबर आपल्या जीवाची काळजी घ्यावी आणि नदी पात्रात मोटर वगैरे काढण्यासाठी कोणी शिरू नये असं प्रशासनाने आव्हान केलं आहे. आणि हे जर पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर आणखीन काही तासामध्ये किंवा उद्या आणखीन धरणातून पाणी सोडण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि ही पाण्याचा जो प्रवाह आहे मोठ्या प्रमाणात आल्याचा पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन विशालसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा.